मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर गॅस टँकर पलटी झालेला आहे। प्रोपोलिन गॅस लीक झालेला आहे। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर गॅसचा टँकर पलटी झाला आहे। टँकरमध्ये प्रोपोलिन गॅस असून तो लीक झालेला आहे। त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात आलेली आहे। 5:15च्या सुमारास ओडिशा बोगद्याजवळ ही घटना घडलेली आहे। टँकर बाजूला करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर गॅस टँकर पलटी झालेला आहे आणि या गॅस टँकरमधून प्रोपोलिन नावाचा गॅस लीक झालेला आहे आणि त्यामुळे आता खबरदारी घेतली जाते आहे। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर एक भीषण अपघात झाला आहे। गॅस टँकर पलटी झालेला आहे। टँकरमध्ये प्रोपोलिन गॅस असून तो लीक झाला आहे आणि त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे। 5:15च्या सुमारास आडोशी बोगद्याजवळ ही घटना घडली आहे। टँकर बाजूला करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। आपण ही अपघाताची दृश्य बघतोय। टँकर हा पलटी झाल्याचं दिसून येत आहे आणि त्यामधून गॅस लिकेज व्हायला सुरुवात झाली आहे। प्रोपोलिन गॅस लीक व्हायला सुरुवात झाली आणि त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। आता हा टँकर हटवण्याचं काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आलेलं आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी जाऊयात आपल्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। चैत्राली, निश्चितच आपण पाहतोय पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर जो आहे तो गॅस टँकर पलटी झालेला आहे आणि याच टँकरमध्ये जो आहे तो प्रोपोलिन गॅस आहे आणि तो गॅस जो आहे तो आता टँकरमधून लीक होऊ लागलेला आहे। त्यामुळे मुंबईकडे जाणारी जी वाहतूक आहे ती पूर्णतः बंद ठेवण्यात आलेली आहे। आडोशी बोगद्याजवळ ही घटना घडलेली आहे। मात्र आता तातडीनं महामार्ग पोलीस जे आहेत ते घटनास्थळी दाखल होत हा टँकर हटवण्याचं काम, त्याचप्रमाणे हा जो गॅस लीक होतोय तो बंद करण्याचं काम जे आहे ते तातडीनं हाती घेण्यात आलेलं आहे। युद्ध पातळीवर हे काम सुरू असून लवकरच ही ट्रॅफिक जी आहे ती सुरळीत होण्याचा प्रयत्न जो आहे तो महामार्ग पोलिसांकडून करण्यात येतोय। अगदी धन्यवाद चैत्राली दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।